कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी माजी प्रिन्सिपल संदीप घोषची पॉलिग्राफ टेस्ट पूर्ण. सीबीआयने एएसआय अनुप दत्तची पॉलिग्राफ टेस्टची केली मागणी. गुजरातमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस. वडोदरा ते राजकोट आणि जामनगर सहित अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती. हेलिकॉप्टरनं नागरिकांचं रेस्क्यू. गुजरातमधल्या वडोदऱ्यामध्ये पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली. तुफान वारा आणि पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्यानं रस्ते बंद. सणासुदीच्या दिवसात विमानांच्या तिकीट दरात किमान 15 ते 30% वाढ. विमानांच्या संख्येच्या तुलनेत प्रवासी संख्या वाढल्यानं तिकीट दर वाढले. अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये मोठी वाढ. अटल सेतूने गेल्या 7 महिन्यात 50 लाख वाहनांचा टप्पा गाठला. सध्या दिवसाला 24 ते 25 हजार गाड्यांचा अटल सेतूवरून प्रवास. ॲपल कंपनी लवकरच आयफोन 16 सिरीज लॉन्च करणार. येत्या 9 सप्टेंबरला कॅलिफोर्नियामध्ये आयफोन 16 लॉन्च होणार. कंपनी ॲपल वॉच, एअरपॉड आणि 4 नवे आयफोन लॉन्च करणार. तरंग शक्ती अभ्यासाचा दुसरा टप्पा 1 ते 14 सप्टेंबरपर्यंत जोधपूरमध्ये होणार. 18 देश आणि विदेशी 150 विमान होणार सहभागी. एअरक्राफ्ट आणि सैन्य अभ्यासाचं दर्शन होणार. इटलीतल्या सॅन फॅलिक्स शहरामध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती. कागदाच्या होडीप्रमाणे वाहनं पुराच्या पाण्यात वाहून गेली. कमी वेळात अतिमुसळधार पावसानं लोकांचे हाल. क्रोएशियाच्या जंगलामध्ये भीषण आग. शेकडो एकर जंगल जळून खाक. शेकडो अग्निशमन कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचे प्रयत्न. अमेरिकेमध्ये अटलांटा विमानतळावर डेल्टा एअरलाइन्स जवळ भीषण स्फोट. विमानाच्या टायरमध्ये स्फोट. 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. स्पेनमध्ये आज ला टोमाटिना 5 फेस्टिव्हलची धूम. 120 टन टोमॅटो भरलेले ट्रक फेस्टिव्हल ठिकाणी पोहोचले. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या बुधवारी टोमाटिना फेस्टिव्हल रंगतो.